शेकवल्याने हा ओरी बापरे. नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत होळी कशी उभी केली जातात जामसंडे गावाची. आणि आपण आता उभे आहोत की ज्या ठिकाणी होळी काल आणून ठेवली होती. म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असणार की होळी कशी ओढत आणल्याने. तर त्या ठिकाणी आपण म्हणजे ज्या ठिकाणी होळी ठेवलेली होती रात्री, तर त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि थोड्याच वेळात आपण खाली जाणार आहोत. म्हणजे काय होतं, आदल्या दिवशी होळी त्या एक ठिकाण ठरलेला हा, तर त्या ठिकाणावरती ठेवली जाता आणि त्या दुसऱ्या दिवशी मग कट्ट्यावरचा गावी समाज हा तो ती होळी खालती घेऊन जातात देवळाच्या समोर. तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला ह्या व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. पण आता आलो दुर्गादेवी मंदिराच्या समोर आणि ते बघताच ही होळी वरती होती. तर हे बघा या ठिकाणी आता कट्ट्यावरचे ग्रामस्थ येऊन आता ही होळी सजवणारच. तर ही आता ह्यो खालती आंबोआ आणि त्याच्या पुढे सागवण. तर ह्यो आता जॉईंट केलेलो हा सागवण आणि त्याच्या पुढे असणारा चिव्याची काठी पण पुढे आहे. तर हे बघा इकडे काम चालू आहे. तर मित्रांनो ही पूर्ण आंब्याच्या टाळाने सजवली जाणारा उभी होण्याच्या पूर्वी आणि त्याच्यानंतर मग उभी केली जाणारा आपण या व्हिडिओत बघणार आहोत उभी कशी केली जाणार ती. त्या बघा या नेमा आणि या नेमात ही होळी घातली जाणारा. तर या नेम नाही म्हटलंच तरी पुरुषभर तरी उंच म्हणजे खोला. तर या नेमात उतरवून मग होळी उभी केली जाणारा. खूप कसरत असणारा होळीची उभी करण्याची आणि उभी करणाऱ्या व्यक्तींची. या ठिकाणी आंब्याचे टाळ ठेवलेले आहेत. हे टाळ ते होळी सजवसाठी म्हणजे होळी सजवसाठी वापरण्यात येणार आणि थोड्याच वेळात हे काम चालू होणार. हे बघा या ठिकाणी हे दोऱ्याचे पीळ घातले जातात आणि ह्या दोऱ्याच्या पिळाकच नंतर हे कैची वगैरे बांधण्यासाठी वापरले जाणार आहेत. ही ठेवलेली आहे ती कैची बांधूची आहे आणि ही कैची बांधणार ही कशासाठी असतात तर सपोर्ट देण्यासाठी असता. होळी म्हणजे होळी उभी करताना हे कैचीचं सपोर्ट असता आणि त्याच्यावरती मग ती उभी केली जाता. म्हणजे एक वेगवेगळ्या टेक्निक वापरून होळी उभी होता. ता तुमका बघूक मिळणारा पुढे. तर मित्रांनो हे बघा आता आंब्याचे टाळ लावून झाले आहेत. म्हणजे थोडा काम बाकी आहे फक्त. पुढे आंब्याचे टाळ लावूची आहेत. आता या काम होतला थोड्याच वेळा. हे बघा मित्रांनो ही जी चावरा गोळा करत आहोत तर त्या चावरांचा काम तुमका व्हिडिओच्या शेवटला तुमका समजणार आहे. चावरा कशासाठी आहेत ती. तर व्हिडिओ तुमका कंटिन्यू बघूची लागणारा तरच तुमका ह्या सगळा बघूक मिळणारा. ह्यो होळीचा जो आनंद हा होळीचा उत्सव हा तो जामसंडे गावात कसं साजरो केलो जाता ह्या तुमका या व्हिडिओत बघूक मिळणारा.
तर मित्रांनो आता होळी उभी करूक सुरुवात झाली आहे फायनली बघा सरकता होळी आणि आता हळूहळू नेमात घालणार। तर या ठिकाणी भडसाळे मानकरी आहेत त्यांचा काम आहे नेमात होळी घालणार। ते या नेमावरती उभे असतात पाराई घेऊन उभे आहेत हे बघा। कैचीचाच काम महत्त्वाचा त्याच्यामुळे आता हे बघा दुसरी कैची आता लावण्यात येणार आहे। तर हे बघा या ठिकाणी एक कैची लावली गेली आहे आणि आता दुसरी पण कैची लावण्यात येणार आहे। तर आणि आता होळी हळूहळू नेमात जाता तुम्ही बघता ज्या प्रकारे समोरून उभी केली जाता तशीच या नेमात घातली पण जाता। हा बरोबर। तर आता तिसरी कैची लागणार आणि आता माका वाटतं की होळी आई लवकर उभी होईल बघू आता प्रयत्न तर चालू आहेत आणि तिसरी कैची आता लागणार। दोन कैची हे बघा लागले आहेत आणि तिसरी कैची आता लागतली। खूप वजन असतं त्याच्यामुळे कैचीचा वापर करणं गरजेचा तर कैचीचा वापर केला जाता। मित्रांनो आता वाजले 7:15 आणि 6:15 वाजता होळी उभी करूक सुरुवात झालेली पण अजून काय होळी उभी झाली नाही। तर आपण आता पुढे जाऊन बघूया। हे बघा हे वाले जोडलेले आहेत आणि इकडे आतमध्ये ओढणार आणि हळूहळू होळी उभी होणार।
कैचे पण लावलेले असत आणि हे बघा एवढी होळी झाली आहे, नाही म्हटलं तरी 100-120 फूट होळी आहे उंच. एवढा नको, एवढा बेकार नको. त्यांचा मेन काम असता एव्हा कंटिन्यू ह्या कैची असतात एका कंटिन्यू पारे लावून धरूचे लागता, कारण कैची मागे येऊ शकतात, कारण गणगाव माणूसच या पारे धरून असतो. आणि हे बघा हे का हे दोघे जण तुम्ही बघता, जो वालो होळीक बांधलेलो तो वालो इकडे ओढलो जाता, म्हणजे तिन्ही ठिकाणीहून जे वाले बांधलेले आहेत त्या ठिकाणी थोडं जोर लावलं जाता आणि बॅलन्स केली जाता होळी आणि त्याच्यानंतरच होळी उभी होणारा, नुसता ओढून चालणार नाही, तर होळी बॅलन्स करून ओढूची लागणारा. हळूहळू घ्या. तर आता होळी उभी होतली थोड्याच वेळात, कारण आता जी काय अशी आडवी होती होळी ती आता उभी झाली आहे. खूप मेहनत खूप कष्ट घेतल्यानंतर ही होळी उभी झाली आहे. आता फायनल उभी करणंच ह्या खूप कठीण काम आहे, कारण त्यात दोरी जे बांधलेले आहेत वाले आहेत त्याच्यावरती बॅलन्स करूची लागणारा आणि ही होळी उभी करूची लागणारा.
तर मित्रांनो पैशी सुटली आणि नशीब काय झाला नाही. तर बघताच आता रशियनवरती बॅलन्स केला जाता. जे वाले आहेत वाल्यांवरती बॅलन्स करूनच मग आता होळी ही उभी केली जातली आहे. नेमात दगड टाकले जाणार आहेत आणि मग ही होळी उभी राहतली आहे. ही बघा बॅलन्स होता हलता आणि नेमात दगड टाकायचं काम चालू झाला. दगड टाकल्यानंतर फीट बसणार आती होळी. जोपर्यंत होळी बॅलन्स होत नाही तोपर्यंत होळी उभी झाली असं आपण म्हणू शकत नाही. नेमात घालून झाल्यात आणि फीट बसवली जाता होळी. तर हे बघा फीट बसवलं आणि हे बघा तर होळी उभी झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी होता. एक नंबर भारी. होळी उभी झाली आहे आणि तुम्ही बघताच तरी 2 तासानंतर ही होळी उभी राहिली. 6 वाजता होळी उभी करू घेतल्याने आणि आता वाजले 8 म्हणजे साधारण 2 तास लागले. 2 तास लागले म्हणजे कंटिन्यू त्याच्यामागे श्रम घेतले गेले आणि प्लॅनिंग महत्त्वाचं असतं या गोष्टी. कारण ही नाही म्हटलं तरी 100 ते 120 फूट उंच होळी आहे. त्याच्यामुळे ह्या काम काय सोपे नसता. तर मित्रांनो हे बघा वरचे जे वाले आहेत ते सोडवण्यासाठी आता ही व्यक्ती वरती जाता आणि वरचे
तर हे बघा, आता प्रत्येकजण नमस्कार करता, विभूती हाती लावून आपल्या डोक्यात. ना घेतलं रे, घेते उद्या घेते तकडे खाऊ. हे तिकडे कोणतरी मार खायचे.
तर मित्रांनो चावरा मारल्यानंतर ह्यो उत्साह काय येतो बघा, कट्ट्यावरचे ग्रामस्थ ते या चावरा बस मारतात. तर मित्रांनो या ठिकाणी आता होळी एक हार घातलो जाता आणि त्याच्यानंतर अजून पण कार्यक्रम एक बाकी आहे, तो पण तुमका व्हिडिओत बघूक मिळणारा. चावरा बसल्यानंतर आता मानकरी एकमेकांका शेळकुंडा मारतली आहेत, तर या व्हिडिओत तुमका आता बघूक मिळणारा. शेळकुंडा तर इली आहे, आता मानकरी येऊचे बाकी आहेत. तर आता खरो खेळ चालू होतलो चावरानंतर आता शेळकुंडा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. चला आता परत सुरुवात होतली या. शेकवल्याने या ओरी बापरे. तर चला मित्रांनो आपण निघूया. खूप आनंद घेतला होळीच्या सणाचो. तर चला इथून आपण निघतो. होळी बघा तुम्ही किती मोठी आहे, मस्त एक नंबर. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.